श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस. तर इकडे बघू शकता सकाळी 4:30 वाजताची ही स्वामी केंद्रातली गर्दी आहे. तर हो, खरं आहे. आणि 4 वाजलं तेव्हापासूनच सगळे पारायण वगैरे सुरुवात आहे. पण इकडे 5 वाजता आमचं सुरू आहे पारायण आणि 4-4:30 वाजलं तेव्हापासून इकडे बघा स्वामींची गर्दी वगैरे स्वामी केंद्रात आहे. आणि त्यानंतर शेवटचे अध्याय होते, शेवटचा अध्याय होता आणि स्वामींची सांगता पण होती पारायणाची. तर नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे तिथे पारायण जिथे आम्ही करतो तिथे. आणि सगळी पुण्यतिथीची तयारी वगैरे रात्रीच काल केलेली होती. तर घरी आल्याच्यानंतर छान असा स्वामींचा अभिषेक केलेला आहे पंचामृतांनी. रोज तर तसा असतो पाण्याने अभिषेक आणि दर गुरुवारी पंचामृतांनी. तर आज स्वामी पुण्यतिथी आहे. खूप प्रसन्न मन होते आणि खरंच खूप छान प्रसन्न वाटते खूप. तर इकडे स्वामींचा अभिषेक वगैरे करून झालेला आहे आणि स्वामींच्या मूर्तींना छान स्वच्छ पुसून घेतलेला आहे, अष्टगंध लावलेला आहे, अक्षदा आणि फूल व्हायले. तर बघा स्वामी कसे दिसतात ते. आणि तुम्ही खरंच हा प्रयोग करून बघा. ज्यांच्याकडे ही मूर्ती आहे अशी, ते अभिषेक केल्याच्यानंतर आपोआप हसरी मूर्ती दिसते. खरं आहे हे आणि तुम्ही नक्कीच अनुभवा. तर फायनली माझी देवपूजा वगैरे आजची झालेली आहे. तर आजची देवपूजा कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंटद्वारे सांगा. तर अशी होती आजची देवपूजा आणि छान असा स्वामींना आज फळांचा निवेद दाखवलेला आहे. तर महाप्रसाद आहे स्वामी केंद्रात म्हणून तिकडे जायचं आहे. तर इकडे स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवला. तर इकडे बघू शकता होम हवन सगळे जे काही यज्ञ आहेत ते इकडे चालू होते, म्हणजे सकाळी झालेले आहेत. आणि इकडे रक्तदान शिबिरसुद्धा सुरू आहे. तर दुपारी 1 वाजता आणि 10:30च्या आरतीनंतरच महाप्रसादांचं सगळं जेवण सुरू झालेलं आहे. अशी सजावट केलेली आहे स्वामींची स्वामी केंद्रात सगळ्या फुलांनी वगैरे. तर घरी आल्याच्यानंतर संध्याकाळीसुद्धा इथे स्वामींना गुरुचरित्र पारायणाची सांगता केलेली आहे आणि पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवला. आणि असा होता आजचा व्लॉग. अशी साजरी केली पुण्यतिथी. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत